हॅलो हॅलो येस मॅम. हॅलो, हा आवाज येते ना क्लिअर? ओके. येस मॅम. कॉलेजवर लाईट नाही, त्या सॉरी नेट नाही, त्यामुळं मोबाईल वरून लेक्चर घ्यावा लागायला लागलाय. ओके, आपण हे काल लिहून घेतलं ना, येस मॅम. युनिट ऑफ हार्डनेस. येस मॅम. हे हार्डनेस मेजर करण्यासाठी वेगवेगळे युनिट वापरले जातात. ओके, फर्स्ट वन इज अ पार्ट पर मिलियन, सेकंड वन इज अ मिलीग्राम्स पर लिटर, थर्ड वन डिग्री क्लर्क आणि फोर्थ वन डिग्री फ्रेंच. ओके, सर्वांनी लिहून घेतलेलं आहे का? स्क्रीन दिसते का रे व्यवस्थित? येस मॅम. हो मॅम. ओके ओके, नेक्स्ट next heading, write down numerical problems on hardness. Right point, numerical problems on hardness. Numerical problems on hardness. Written? लिहिलं? येस मॅम. मग फॉर्म्युला लिहून घ्या. दिसतंय का मोबाईल मध्ये फॉर्म्युला रे? येस मॅम. हा, हे आता हा फॉर्म्युला आहे ना, तो हार्डनेस काढण्यासाठी लागतो. परीक्षेमध्ये ह्याच्याशी रिलेटेड 4 मार्काचे क्वेश्चन्स विचारले जातात, त्यामुळे हे फार महत्वाचं आहे. हा फॉर्म्युला आहे ना, तो बघा शेवटी शब्द आलेला आहे हार्डनेस. ओके, आहे का? इक्विव्हॅलंट CaCO3 ऑफ हार्डनेस. काय शब्द आहे? इक्विव्हॅलंट CaCO3 ऑफ हार्डनेस. काय काय डिटरमाइन करायचे आपल्याला? हा वॉटर किती हार्ड आहे हे डिटरमाइन करायचं. किती हार्ड आहे म्हणजे किती त्याच्यामध्ये साल्ट आहेत, म्हणजे आपले 6 मेंबर त्याच्यामध्ये किती आहेत ते डिटरमाइन करायचे आहे. आपले 6 मेंबर किती आहेत ते डिटरमाइन करायचे. अंशस्थानी काय दिलेलं आहे? मास ऑफ हार्डनेस कॉजिंग सबस्टन्स. मास म्हणजे त्याचं अमाऊंट, आणि मॉलिक्युलर वेट ऑफ हार्डनेस कॉजिंग सबस्टन्स. कॅन एनीवन टेल मी which is a hardness causing substance? Which is a hardness causing substance? Calcium or magnesium? Salt of calcium and magnesium. Which is salt of calcium and magnesium. कोणते हार्डनेस कॉजिंग सबस्टन्स आहेत? Salt of calcium and magnesium. How many members are there? How many members are there? 6. किती मेंबर आहेत? 6 आहेत. 6. हार्डनेस कॉजिंग सबस्टन्स. हार्डनेस कॉजिंग सबस्टन्स अंशस्थानी पण शब्द आहे, छेदस्थानी पण आहे. हार्डनेस कॉजिंग सबस्टन्स, हार्डनेस कॉजिंग सबस्टन्स. अंशस्थानी फक्त काय आहे? मास, आणि छेदस्थानी काय आहे? मॉलिक्युलर वेट गुणिले 100. हा फॉर्म्युला लिहून घ्या, मग आपण प्रॉब्लेम सोडूयात एका पाठोपाठ. इज इट? व्यवस्थित फॉर्म्युला लिहायला बॉक्स करा. फार फार महत्वाचं आहे. सावकाश लिहा पण व्यवस्थित लिहा. ओके, इज इट ओव्हर? झालं का रे? येस. येस मॅम. ओके, आता बघा नेक्स्ट लाईनला द्या सम इन्फॉर्मेशन, काही माहिती. सम इन्फॉर्मेशन नेक्स्ट लाईनला लिहायचं. टेम्पररी हार्डनेस.
टेम्पररी हार्डनेस शब्द लिहा, त्याच्या पुढे डॅश करा. टेम्पररी हार्डनेस म्हणा, त्याच्या पुढे डॅश करा. टेम्पररी हार्डनेस म्हणा, त्याच्या पुढे डॅश करा आणि नावं लिहा. CA इन ब्रॅकेट HCO3 ट्वाइस म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट, कॉमा Mg इन ब्रॅकेट HCO3 ट्वाइस, Mg HCO3 ट्वाइस. काय कळालं रे? टेम्पररी हार्डनेसचे दोन मेंबर कुठले? कोणते कोणते? कॅल्शियम कार्बोनेट आणि Calcium मॅग्नेशियम कार्बोनेट. हा, कॅल्शियम बायकार्बोनेट आणि मॅग्नेशियम बायकार्बोनेट. Bicarbonate. नेक्स्ट लाईन परमनंट हार्डनेस. परमनंट हार्डनेस, परमनंट हार्डनेस, परमनंट हार्डनेस, परमनंट हार्डनेस. नेक्स्ट लाईन लिहा. CaCl2, MgCl2, CaSO4, MgSO4. लिहिली का? येस मॅम. हा, ही 4 लोक परमनंट हार्डनेस साठी आहेत आणि वरची 2 लोक टेम्पररी हार्डनेस आहेत. बघा आता स्क्रीन दिसत असेल सर्वांना. Yes, ma'am. आणि टोटल हार्डनेस म्हणजे टेम्पररी हार्डनेसची आणि परमनंट हार्डनेसची बेरीज केली ना टोटल हार्डनेस येते. म्हणून नोटबुक मध्ये आता लिहा तुम्ही टोटल हार्डनेस इज इक्वल टू च चिन्ह टाकायचं. टोटल हार्डनेस इज इक्वल टू मॅम वॉइस ब्रेक होतोय. आता येते का? आता येते का? टेम्पररी टोटल ब्रेक होतोय मॅम. मॅडम ब्रेक व्हायला. ओके. ब्रेक होतोय मॅम आवाज. टोटल हार्डनेस इज इक्वल टू च सिम्बॉल टाका. मॅम आवाज ब्रेक होतोय. लेक्चर घेत. ओके. टोटल हार्डनेस, आता येते का? टोटल हार्डनेस. हा, आता येते क्लिअर? टोटल हार्डनेस इज इक्वल टू टेम्पररी हार्डनेस प्लस परमनंट हार्डनेस, प्लस परमनंट हार्डनेस. ओके. हॅलो हॅलो. येस मॅम. हा, आता हे फॉर्म्युला जी स्क्रीन दिसतीये त्या स्क्रीनच्या तिथं एक प्रॉब्लेम दिलेला आहे. आवाज येत नाही. हा, स्क्रीन आता दिसतीये ना तुम्हाला? स्क्रीन दिसतीये? येस मॅम. येस मॅम. हा, त्या स्क्रीनच्या तिथे की नाही एक प्रॉब्लेम दिसेल तुम्हाला. आहे का प्रॉब्लेम? आहे? नो मॅम. येस. स्क्रीनच्या तिथे 2 लाईन दिसतात का? येस येस. येस मॅम. ती वाचा बरं आणि त्यामध्ये काय काढायला सांगितलंय ते मला सांगा. वरच्या 2 ब्लॅक कलरच्या लाईन. हॅलो. टेम्पररी परमनंट अँड टोटल हार्डनेस. टोटल हार्डनेस, टेम्पररी हार्डनेस आणि परमनंट हार्डनेस ह्या 3 गोष्टी काढायच्या. टेबल दिलेला आहे. ओके, दिसतंय का टेबल? येस येस मॅम. हा, त्या टेबल मध्ये ना पहिला कॉलम आहे हार्डनेस कॉजिंग सबस्टन्स. एम आय करेक्ट? येस. येस. पहिला कॉलम आहे हार्डनेस कॉजिंग सबस्टन्स. दुसरा कॉलम आहे अमाऊंट. आहे? येस. हा, अमाऊंट म्हणजे अंशस्थानच्या किमती, मास.
अमाऊंट म्हणजे मास. मगाच्या फॉर्म्युल्यामध्ये कडे बघा आणि मग तुम्ही वहीमध्ये जे लिहून घेतलेलं आहे त्या लिहून घेतलेल्यामध्ये मास हा शब्द सापडते बघा तुम्हाला फॉर्म्युल्यात. Yes, ma'am. तिथला अमाऊंट शब्द आहे. आणि तिसरा कॉलम आहे मॉलिक्युलर वेट. तिसरा कॉलम काय आहे? मॉलिक्युलर वेट. ओके. 3 कॉलम बघितले. पहिल्या कॉलमचं हेडिंग सांगा मला बघू. हा, Hardness Hardness causing Hardness causing substance. व्हेरी गुड. दुसऱ्याचं amount Amount of mass. अमाऊंट म्हणजे आपल्या फॉर्म्युल्यातलं. mass. mass. आणि तिसरं म्हणजे मॉलिक्युलर वेट. Molecular weight of weight of hardness. substance. वेटला सेम शब्द आहे मॉलिक्युलर वेट. नेक्स्ट आता बघूयात आपण फॉर्म्युल्यामध्ये टाकून ह्या 6 व्हॅल्यू काढायची. 6 कशा निघतील सांगा बरं. कॅन एनीवन गेस? 6 व्हॅल्यू निघतील का? Yes. Yes, 6 ma'am. निघतील. हा, मग प्रत्येक किंमत काढत असताना त्या फॉर्म्युल्यातलं बरोबर चिन्हाच्या अगोदरचे शब्द वाचा बरं. मी त्याच्यामध्ये थोडस आता हे सोडवायला चालू केल्यानंतर रोमन फर्स्ट, रोमन सेकंड, रोमन थर्ड, फोर्थ, फिफ्थ आणि सिक्स्थ असे 6 स्टेपने आपल्याला सोडवायचंय. तर मी फर्स्ट सांगते. फर्स्टच्या सबस्टन्सचं नाव सांगा मला. फर्स्ट नंबरच्या सबस्टन्सचं नाव सांगा. Calcium bicarbonate. Calcium Calcium bicarbonate. bicarbonate. आता फॉर्म्युल्यामध्ये हा शब्द मला टाकायचा आहे. तर फॉर्म्युल्यामधल्या बरोबर चिन्हाच्या अगोदरच शब्द सांगा मला. मी तिथं कॅल्शियम बायकार्बोनेट मला शब्द बसवायचा आहे. सांगा बघू. Equivalent bicarbonate of Equivalent of Bicarbonate of hardness. हा, फॉर CaHCO3 असा शब्द लिहायचा. काय लिहायचं? फॉर CaHCO3 बरोबर चिन्ह टाकायचं. अंशस्थानची किंमत ठेवायची, छेदस्थानची किंमत ठेवायची, गुणिले 100 करायचं आणि उत्तर काढायचं. लक्षात आलं का? आणि त्याला युनिट द्यायचं ppm. कळालं का नाही रे? Yes, ma'am. आता दुसरं सांगा बरं कसं सोडवणार. 2 नंबर रोमन सेकंड. रोमन सेकंड बोला. Equivalent Equivalent of magnesium bicarbonate of hardness is magnesium equal bicarbonate. to फॉर 38.73 नाही upon थांबा. इक्विव्हॅलंट ऑफ CaCO3 ऑफ हार्डनेस फॉर MgHCO3 शब्द लिहायचा. इज इक्वल टू चं चिन्ह टाकायचं आणि काय करायचं? हे डिवायडेड बाय काय येईल आता? अमाऊंट डिवायडेड बाय मास येणार की नाही? 38.73 डिवायडेड बाय 146 येणार की नाही? Yes. Yes. हा, आता तिसरं सांगा बरं बघू कसं लिहिणार तुम्ही. हा बोला. फॉर्म्युला आहे ना तिथलं बरोबर चिन्हाच्या अगोदरचे शब्द लिहायचे. Equivalent of MgSO4 Equivalent of equivalent of MgSO4 of for hardness. hardness. नीट आहे का? तिथलं आहे असंच बरोबर चिन्हाच्या अगोदरचं मेन फॉर्म्युला आहे की नाही. मी वहीमध्ये आता तुम्हाला लिहून घ्यायला सांगितलेला तो मेन फॉर्म्युलाच्या तिथं बरोबर चिन्हाच्या अगोदरचं आहे असंच लिहायचं. आणि तिथं हार्डनेस शब्द झाल्यानंतर फॉर आणि आपल्या इथल्या टेबल मधल्या मेंबरचं नाव टाकायचं एकाच, परत दुसऱ्याचं टाकायचं, परत तिसऱ्याचं, चौथ्याचं असं नाव. रोमन फर्स्टला कुणाचं नाव येणार? इक्विव्हॅलंट ऑफ CaCO3 ऑफ हार्डनेस फॉर CaHCO3 ट्वाइस. रोमन सेकंडला काय येणार? इक्विव्हॅलंट ऑफ CaCO3 हार्डनेस फॉर MgHCO3 ट्वाइस. आता तिसरं सांगा बरं तुम्ही. Equivalent equivalent of CaCO3 of hardness CaCO3 of for hardness for CaCO3. MgSO4. MgSO4. असं करत तुम्हाला किती उत्तर मिळतील? 6 उत्तर मिळतील. 6. ओके. प्रत्येक उत्तराला ppm हे युनिट लिहायचं. ppm. ठीक आहे. आता आपल्याला टेम्पररी प्रश्नामध्ये मगाशी मी तुम्हाला 2 लाईन वाचायला सांगितलेल्या होत्या. तिथं तुम्हाला टेम्पररी हार्डनेस विचारलेले. मग टेम्पररी हार्डनेस काढताना कुठल्या दोघांच्या उत्तरांची बेरीज करावी लागेल रे? Calcium bicarbonate and magnesium. हा, कॅल्शियम बायकार्बोनेट आणि मॅग्नेशियम बायकार्बोनेटच्या उत्तरांची बेरीज करावी लागेल. बरोबर. व्हेरी गुड. आणि टेम्पररी साठी झालं तर
परमनंट हार्डनेस काढत असताना कुणाची बेरीज करावी लागेल रे? MgSO4 CaCl2 CaCl2 CaSO4 आणि MgCl2 MgSO4 आणि CaCl2. व्हेरी गुड. 4 आहेत ना ते. चार जणांची बेरीज करावी लागेल शेवटच्या. हा. आणि कधी कधी त्यांनी 4 दिलेले असतील, 2 टेम्पररी वाले, 2 परमनंट वाले, कधी कधी 5 दिलेले असतील. आपल्याला काय त्याच्याशी देणं घेणं नाही. आपल्याला 6चं सेग्रिगेशन करता येते. बायकार्बोनेट म्हणजे टेम्पररी मध्ये जाऊ द्यायचे आणि क्लोराईड आणि सल्फेट हे परमनंट मध्ये जाऊ द्यायचे. आता टोटल करताना काय करावं लागेल सांगा बरं? Temporary टोटल आणि हार्डनेस permanent. टेम्पररीचं उत्तर आलेलं आणि परमनंटचं उत्तर आलेलं ह्या दोघांची बेरीज करावी लागेल तुम्हाला. बरोबर आहे ना? Yes, लक्षात आलं का तुमच्या? लक्षात आलं? yes ma'am. हा, ओके. आता हा प्रॉब्लेम लिहून घ्यायचा वहीमध्ये आणि सोडवायचा. फार महत्वाचा आहे हे. हॅलो, काय? टोटल हार्डनेस अजून एकदा सांगा मॅम. हा, टोटल हार्डनेस कशी काढायची? सगळ्यांची बेरीज करायची, 6 उत्तरांची बेरीज करायची थोडक्यात. लक्षात आलं का तुमच्या? 6 म्हणजे टोटल निघते. 6 कुठली कुठली? त्या प्रत्येक कॉलम मधलं जे उत्तर येणार आहे की नाही, प्रत्येक रो मधलं, हे 6 मेंबर दिसतात की नाही स्क्रीनवरती, हा. हार्डनेस कॉजिंग सबस्टन्स, त्या सगळ्यांच्या उत्तरांची बेरीज केली का टोटल निघणार आहे. पहिल्या दोघांची बेरीज केली की टेम्पररी निघणार आहे आणि शेवटच्या चौघांची बेरीज केली की परमनंट. परमनंट निघणार. आर यू गेटिंग? टेम्पररी प्लस परमनंट असते. टेम्पररी प्लस परमनंट म्हणजेच टोटल. हा. टोटल म्हणजे काय? टेम्पररी प्लस परमनंट. पण ज्याला समजत नाही त्यांनी सरळ टोटल म्हणले सगळ्यांची टोटल मारायची वरच्या 6 उत्तरांची. लक्षात आलं का? दिसते का स्क्रीन? अक्षर ओळखायला येते का रे? हॅलो हॅलो. येस मॅम. हा, जे ओळखायला येणार नाही ते विचारा, मी सांगते. MG च्या पुढं काय लिहिलेलं आहे? कुठली एमजी रे? कितव्या रो मधलं सांग? नाही मॅम, ती वरच्या ह्याच्यात प्रॉब्लेम मध्ये इम्प्युरिटीज इन MG बाय मिलीग्रॅम्स पर लिटर आहे रे. मिलीग्रॅम्स. Okay. हा मॅग्नेशियमचा यम नाही. मॅग्नेशियमचा यम असला असता ना तो कॅपिटल असला असता. इथे मिलीग्रॅम्स पर लिटर म्हणजे आलेल्या उत्तराला मिलीग्रॅम्स पर लिटर हे युनिट लिहायचं पीपीएमच्या ऐवजी. त्यांनी आपल्याला मिलीग्रॅम्स पर लिटर मध्ये विचारलेले, आपण पण सांगताना त्यांना एमजी पर लिटर मध्ये सांगून टाकायचं. ओके, स्टार्ट. मॅडम टेबल पण काढायचं. हा, टेबल पण काढायचा. हो, त्याशिवाय सोडवायला कसं येणार आहे तुम्हाला?
मॅम 78.54. हा पहिल्याचं उत्तर किती आलं? 24.78. सर्वांचं आलं का रे? 28.78. Yes, ma'am. सेकंड आन्सर किती आलं? सेकंड 6.52. 26.52. 51. 11.75. नेक्स्ट 3.57. हा 14. 6.84. बरं आणि टेम्पररीचा आन्सर किती आलं? टेम्पररी मॅम डिरेक्ट टोटल 51.21 आले. टेम्पररीचं 51.21. सर्वांचं आले का? Yes, ma'am. येस मॅम. आणि परमनंटचं किती आलं? 27.25. गुड. आणि टोटल किती आलं? 78.55. व्हेरी गुड. सर्वांचं आलं का? युनिट किती वेळेस लिहिलं रे? युनिट किती वेळेस लिहिलं? 9 वेळेस लिहिलं का बघा. Yes, ma'am. हा पहिले 6, नंतर टेम्पररीचा 1, परमनंटचा 1 आणि टोटलचा 1. ओके. समजलं करी सर्वांना? हॅलो हॅलो. येस मॅम. येस मॅम. आता व्हॅल्यू चेंज करून थोडस घेऊयात. राईट डाऊन. कॅल्क्युलेट टेम्पररी परमनंट and total hardness of water. Okay. In ppm. याच्यामध्ये फक्त पहिले 4 मेंबर घ्यायचे आणि अमाऊंट आहे ना, अमाऊंट 10 ने कमी करायचं. 4 मेंबर घ्यायचे, अमाऊंटच्या कॉलम मधले अमाऊंट 10 ने कमी घ्यायचं. मॉलिक्युलर वेट चेंज होत नाही. 6च्या ऐवजी किती लोक घ्यायचे? 4. आणि अमाऊंट 10 ने कमी घ्यायचं आणि मॉलिक्युलर वेट आहे असंच घ्यायचं 4 जणांचं. आपण 6च्या ऐवजी कितीचा प्रॉब्लेम सोडवणार आहोत? 4 जणांचा. आर यू गेटिंग? येस मॅम. हा. मॉलिक्युलर वेट चेंज होत नाही. का प्रॉब्लेम घ्यायला लागलेले? कारण फिरावून प्रश्न विचारले जातात एमसीक्यूज मध्ये. मॉलिक्युलर वेट चेंज होतं का वगैरे वगैरे वगैरे. त्यामुळे तुम्हाला त्यावेळेस कन्फ्युजन नको म्हणून समजलं असताना सुद्धा अजून एक प्रॉब्लेम मी घ्यायला लागलेली आहे. पहिले 4 लोक घ्यायचे हार्डनेस कॉजिंगची. कुठली? CaCO3 twice, CmGHCO3 twice, MgSO4, CaCl2. अमाऊंट पहिल्याचं 10 ने कमी घ्यायचं, दुसऱ्याचं पण 10 ने कमी घ्यायचं, तिसऱ्याचं 10 ने कमी घ्यायचं, चौथ्याचं 3.90 आहे. 10 ने कमी घेता येणार नाही. 3.90 ला 13.90 करा. 13.90 3.90 ला 13.90 करा. मॉलिक्युलर वेट आहे एवढंच घ्यायचं आणि सोडवा अजून एक प्रॉब्लेम. उत्तराला ppm असं युनिट द्यायचं. सोडवायला लागलात ना? येस मॅम. हा, सोडवा म्हणजे कसे जरी फिरवून प्रश्न विचारले तरी तुम्हाला उत्तर देता येतील.
54.21. टोटलचं का? Total, डायरेक्ट ma'am. शॉर्टकट मध्ये ऐका ना, डायरेक्ट शॉर्टकट मध्ये उत्तर सोडवू नका राजांनो. परत तुम्हाला पेपरच्या वेळेस प्रॉब्लेम येईल. आता तुम्ही मला पटकन सांगाल मान्य आहे, पण पेपरमध्ये कळायला पाहिजे काय, सॉरी पेपरच्या वेळेस कळायला पाहिजे आपण काय सोडवलेलं आणि काय केलं ते. त्यामुळे व्यवस्थित लिहित लिहित सोडवा. झालं मॅम. ओके, झालं का सर्वांचं? येस मॅम. आर यू कॉन्फिडंट अबाउट दिस पॉइंट? Yes. ओके, नेक्स्ट सिलेबसला जावा राजानो. सिलेबसला आपण काय काय संपवले बघूयात आपण. ओके, आर यू एबल टू सी द स्क्रीन? Yes, ma'am. Yes. Up to which point we have covered? 1.1 and 1.2 is over. Am I correct? Yes, ma'am. Hardness and its calculation. Hardness type of hardness, temporary hardness, permanent hardness. Calcium carbonate equivalent of hardness and its calculation. Numerical problems. Okay. What is the next point? Scale and sludge in boiler. Write down scale and sludge in boiler. Scale and sludge in boiler. Scale and sludge in boiler. Okay. बॉयलर म्हणजे जी गोष्ट, जे भांड पाणी उकळण्यासाठी वापरलं जातं त्याला बॉयलर असं म्हणायचं. हा कन्सेप्ट का ऍड केलेला आहे? इंडस्ट्रीमध्ये जिथे जिथे वॉटर बॉईल लागत असतं तिथे तिथे बॉयलर हा वॉटर बॉईल करत असतो. ओके, आणि मग वॉटर बॉईल केलं जातं म्हणून त्याचं नाव बॉयलर आहे. आपलं हेडिंग आहे, लिहिले का तुम्ही हेडिंग?
स्केल अँड स्लज फॉर्मेशन इन बॉयलर. Yes. स्केल अँड स्लज फॉर्मेशन इन बॉयलर कवर हेडिंग. तुम्हाला मला माहिती नाही किती किती जणांना आयडिया आहे याची. आपण पातेल्यामध्ये वगैरे पाणी जर उकळायला ठेवलेलं असेल आणि ते जर पाणी हार्ड असेल किंवा आपण आंघोळीसाठी जे पाणी वापरतो ते आपण जरा थोडस जास्त गरम होऊ दिलं, काय होतं रे? कोणी सांगू शकेल का? त्याच्यामध्ये काय दिसतं तुम्हाला? क्लिअर दिसतं का ते पाणी? बुडबुड्या दिसते बाकी. नाही. बुडबुड्या तर दिसतातच उकळलेल्या हेडच्या. अजून काय दिसतं? पाणी हे पहिलं होतं तसं क्लिअर दिसतं का वॉटर? नो. काय दिसतं पाण्यामध्ये? पांढऱ्या कलरचे छोटे 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 कण दिसतात. जिथलं पाणी हार्ड आहे ते त्या पाण्याबद्दल बोलते. काही काही ठिकाणचं पाणी हार्डच नसते, त्यामुळे ते पांढऱ्या कलरचे कण तिथे दिसणारच नाही तुम्हाला. ज्या एरियातलं पाणी हे हार्ड नाही, आता जनरली पंढरपूरच्या एरियातलं पाणी हे खूप हार्ड वॉटर आहे. ते पाणी तुम्ही उकळण्याच्या स्टेप मध्ये येऊ द्या, पूर्ण असं पांढऱ्या पांढऱ्या कलरचे कण आतमध्ये दिसायला चालू होतात. आणि जर ते पातेलं दररोजच्या दररोज जर घासलं गेलं नाही, तर त्या पातेल्याच्या आतल्या साईडनं असं छानसं पांढऱ्या कलरचं, असं पांढरं पण म्हणता येणार नाही, असं जरा येलोइश व्हाईट कलरचं पूर्णपणे आतमध्ये असं थर येतो त्या भांड्याला, जर ते घासलं गेलं नाही रेग्युलरली तर. मग पाणी उकळायला ठेवल्या ठेवल्या जे छोटे 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 खडूच्या कणांसारखे छोटे छोटे कण दिसतात, खडू पाण्यामध्ये बारीक करून टाकल्यानंतर जसे छोटे छोटे कण दिसतात, तसे कण तिथं दिसतात. त्या छोट्या कणांना स्लज असं म्हणायचं. पाणी उकळायला ठेवल्यानंतर किंवा हीट करायला ठेवल्यानंतर जे व्हाईट कलरचे चॉक सारखे असे चॉकचे छोटे छोटे तुकडे करून पाण्यामध्ये टाकल्यानंतर जसं दिसतं, तशा प्रकारचे कण पाण्यामध्ये दिसतात. त्या छोट्या कणांना स्लज असं म्हणायचं. आणि ते जर छोटे कण जर सरफेसला चिटकून बसले आणि ते जर निघना गेले आपल्याकडून, तर त्याला स्केल असं म्हणायचं. उदाहरणार्थ, जर आपले मेटलचे टॅप असतील, मेटलचे जर नळ असतील पाण्याचे, तर त्याच्या आतल्या साईडनं पांढऱ्या कलरचं पूर्णपणे असं पॅक झालेलं मटेरियल दिसतं बघा आपल्याला. आपण घासलं तरी ते निघत नाही. कोणाकोणाला माहितीये रे? Yes, ma'am. पाण्याचे कण सॉरी, ते पांढऱ्या कलरचे असे मटेरियल पॅक झालेलं असतं. आपल्याला तो नळ आपण काय करतो, डायरेक्ट रिप्लेस करून टाकतो पाणी येणंच गेलं म्हटल्यानंतर. कुणाला माहितीये का सर्वांना का नाही माहिती? आपल्या घरातलं जरी वापरणारं पाणी हे सॉफ्ट असलं तरी पण आपण बाहेर कुठेतरी आपल्या पाहुण्यांच्या वगैरे घरी गेल्यानंतर कुठेतरी हार्ड वॉटर आपल्याला दिसतं आणि कुठेतरी असे नळ पॅक झालेले आपल्याला दिसतातच. जे पांढऱ्या कलरचे कण निघत नाहीत त्याला स्केल असं म्हणायचं, आणि जे निघतात त्याला स्लज असं म्हणायचं असतं. मग स्केल हे हार्ड असतं. स्केल हे हार्ड असतं, ते निघत नाही म्हणून त्याला हार्ड असं म्हणायचं. आणि ते कायमस्वरूपी त्या आपल्या भांड्याच्या सरफेसला चिटकून बसलेलं असतं, म्हणून त्याला स्टिकिंग म्हणजे चिटकून बसलेलं, स्टिकिंग फर्मली अँड परमनंटली. ते त्या सरफेसला परमनंटली चिटकून बसलेलं असतं, ते निघत नाही सहजासहजी. मग स्केल म्हणजे काय? जे हार्ड आहे, जे स्टिक झालेलं आहे फर्मली आणि परमनंटली, आणि त्याच्यावरती साठलेलं आहे, त्याच्यावरती चिटकलेलं आहे, वरती ऍब्सॉर्ब झालेलं नाही, चिटकलेलं आहे वरच्या सरफेसला, म्हणून त्याला आपण अडिहरंट असं पण म्हणतो. अडिहरंट, डिपॉझिट. आणि फॉर्म ऑन दी सरफेस ऑफ दी बॉयलर, बॉयलरच्या आतल्या सरफेसला जर ते तयार झालं, चिटकून बसलेलं असेल, तर त्याला स्केल असं म्हणायचं. आणि स्लज म्हणजे काय की जे हार्डच्या विरुद्ध सॉफ्ट असतं, जे सरफेसला पॅक धरून बसलेलं नसतं, म्हणजे लूज असतं, लूज.
लूज, सॉफ्ट लूज. आणि त्याचे छोटे छोटे खडू बारीक केल्यानंतर जसं पाण्यामध्ये टाकल्यानंतर छोटे छोटे कण असतात, तसं स्लिम पण असतं, ते बारीक पण असतं. म्हणजे जे सॉफ्ट असतं, जे सरफेसला चिटकलेलं नसतं म्हणजे लूज असतं, जे स्लिम असतं. तसं जे डिपॉझिट जे बॉयलरच्या विधीन असतं, बॉयलरच्या विधीन म्हणजे बॉयलरच्या पाण्यामध्ये असतं, पाण्यामध्ये. असं आपण कसं पोहतो तसं ते पोहत असतं पाण्यामध्ये, खाली सेटल झालेलं नसतं किंवा स्टिक होऊन बसलेलं नसतं. तर तसं जे डिपॉझिट आहे त्याला म्हणायचं स्लज, त्याला म्हणायचं स्लज. जे सॉफ्ट आहे, जे लूज आहे, जे स्लिम आहे आणि जे बॉयलरच्या विधीन तयार होतं, विधीन म्हणजे बॉयलरच्या त्या पाण्यामध्ये तयार होतं, पाण्यामध्ये, त्याला काय म्हणायचं, त्याला काय म्हणायचं, स्लज असं म्हणायचं, त्याला म्हणायचं स्लज. आर यू गेटिंग? हॅलो. Yes, ma'am. मी स्लज बद्दल कुठले कुठले शब्द बोलले सांगा. सॉफ्ट, हा, लूज आणि स्लिमी. सॉफ्ट, लूज, स्लिमी, प्रिसिपिटेट फॉर्म विथिन दी बॉयलर. जर विधिन तयार झालं तर त्याला काय म्हणायचं, स्लज, त्याला म्हणायचं स्लज. आणि स्केल म्हणजे काय, जे हार्ड असतं, जे स्टिक झालेलं असतं फर्मली आणि परमनंटली सरफेस वरती, तर त्याला काय म्हणायचं, स्केल असं म्हणायचं. राईट डाऊन, स्लज, स्लज. हेडिंग लिहिलं का रे, स्केल अँड स्लज इन बॉयलर असं लिहिलं का अगोदर हेडिंग? इथलं ब्ल्यू मधलं हेडिंग लिहू नका, आपल्या सिलेबस मधलं हेडिंग लिहा, म्हणजे तुमचं नंतर प्रॉब्लेम येणार नाही, नाहीतर तुम्हाला वाटेल हा पॉईंट काहीतरी वेगळाच आहे. स्केल अँड स्लज इन बॉयलर. ओके, लिहा. त्याच्यातला हेडिंग लिहिल्यानंतर स्लज पॉइंट डिस्कशन साठी घ्या, स्लज, स्लज. नेक्स्ट लाईन, डेफिनेशन, डेफिनेशन. स्लज इज, इथं आहे बघा डेफिनेशन, आकृतीच्या खाली डेफिनेशन आहे बघा. सॉफ्ट, लूज अँड स्लिमी प्रिसिपिटेट फ्रॉम विदिन दी बॉयलर. एवढं बॉयलर शब्दापर्यंत लिहा फक्त. सॉफ्ट, लूज अँड स्लिमी प्रिसिपिटेट फ्रॉम विदिन दी बॉयलर. विथिन दी बॉयलर म्हणजे पाण्यामध्ये तयार होते, बॉयलरच्या आतमध्ये. ओके, नेक्स्ट लाईन लिहा. इट कॅन बी इझिली रिमूव्ड, इट कॅन बी रिमूव्ड इझिली, इट कॅन बी रिमूव्ड इझिली. नेक्स्ट पॉइंट कंप्लीट करण्यासाठी 1 तास लागतो. आपण नेक्स्ट लेक्चरला बघूयात. ओके, विल स्टॉप हिअर.